तुमचं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, आमचं नाव चंद्रशंकर वैद्य, मुक्काम सारसी, तालुका विक्रमगड, जिल्हा ठाणे. ठाणे जिल्हा. हां ओके. हा जो तुमचा मिरचीचा प्लॉट आहे सर, हां. आता ही कोणती व्हरायटी तुमच्या प्लॉट? ही गौरी आहे. गौरी व्हरायटी आहे. हा, आता हा प्लॉट आम्हाला एकदम छान दिसतो, हिरवेगार आहे त्याच्यात, आणि फुलं पण भरपूर प्रमाणात लागताना दिसते आम्हाला. जागजागी कळी पण लागताना दिसते. मध्यंतरी तुमच्या प्लॉटला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. हे शेंडा पिवळा पडला होता. हा इथून पुरा डेट पिवळा पडला होता. हा हा हा. तर त्याच्यावर सरांनी औषध सांगितल्या. हा, म्हटलं ते ब्लूम प्रो, फ्लोरामॅक्स आणि मॅक्सी फ्रूट असे औषध मारले. आता किती प्रमाणात पिवळा पडला होता हा जो तुम्ही म्हणता, हा देठ जो आहे आता इथं मला दिसते, हा पूर्ण देठ पिवळा पडून गेला होता का? हा, आता हे शेंड्याला पिवळं दिसतंय थोडस. हा, मग हे किती दिवसात रिझल्ट आला तुम्हाला? हे तिसऱ्या दिवसात, आता तिसरा दिवस आहे. आजचा तिसरा दिवस आहे, म्हणजे याच्या 2 दिवस आधी तुम्ही स्प्रे मारला होता. म्हणजे इतका झटपट रिझल्ट तुम्हाला जाणवलाय, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? याबद्दल आम्ही म्हणजे खुश आहे. खुश आहे, औषध भारी आहे. औषध भारी आहे. इतर जे काही तुम्ही एवढ्या दिवसापासून औषध वापरता त्याचे तुम्हाला एवढे फास्ट रिझल्ट मिळाले? नाही नाही नाही, म्हणजे त्याच्यात काही आम्हाला रिझल्ट असं मिळाले नाही सर. मिळाले नाही एवढे फास्ट रिझल्ट. म्हणजे मिरचीला तुमचा काळोखी पण आली, पिंगटपणा पण गेला. हा, अजून काय बदल जाणवतोय तुम्हाला? कळी पण जास्ती प्रमाणात दिसून येते आता. आणि शेंडा पण प्युअर असा निघाला आहे. प्युअर शेंडा निघाला. आणि 2 दिवसापूर्वी ही जी कळी दिसते या झाडाला, तुम्ही आता हात लावलाय बघा त्याला, तर त्याला ती कळी होती का स्प्रे मारायच्या आधी? ही कळी एकदम छोटी होती, आता लगेच उमलली. लगेच उमलली. फुलात रूपांतर झालं. आता या प्लॉटला तुमच्या फुटव्याचे प्रमाण किती वाढलंय? असं काही फुटव्याचे प्रमाण एका झाडाला 13-14 फुटवे आहेत. 13-14 फुटवे आहे. आणि स्प्रे मारून किती वाढ झाली तुम्हाला असं वाटते? 3-4 इंच वाढले फुटवे, लांब निघाले. 3-4 इंच लांब फुटवे निघाले. खालून पण नवीन निघायला लागले असं दिसतंय. त्या दिवशी मिरचीची हाईट किती होती? आता हे समोरचं झाड दिसतंय स्प्रे मारायच्या आधी. हे फुटवे इकडे होते ना, इकडे खाली होते. खाली होते. हे झटकन एवढे उंच झाले. एवढे उंच म्हणजे एक 4 ते 5 इंच. 4 ते 5 इंच लांब झाली. आणि झाड असं एकदम तुमचं छोटं दिसत होतं. छोटं. झाडात एवढी काही ताकद पण दिसत नव्हती तुम्हाला. कोमटपणा होता. हा, म्हणजे शेंडा आकडल्यासारखा. बघा, शेंडा पण फ्रेश होऊन दिसतो. पूर्ण फ्रेश झालेला आहे शेंडा. आता ही जी मिरची आहे तुमची ओपन मध्ये लागवड केलेली आहे तुम्ही? हा, इकडं काही नेट हाऊस वगैरे पॉली हाऊस नसतं. हा, कोणी जास्ती करत पण नाही मिरची. जास्त कोणी करत नाही. तुम्ही पहिल्यांदा केली का इकडे? हा, पहिल्यांदा केली. तर तुम्ही आपलं औषध पहिले चवली होती, आम्ही उपटून ही मिरची केली. ती उपटून मिरची केली. हा, चवळीला जे काही औषध वापरायचे त्यांचा एवढा फास्ट रिझल्ट आला तुम्हाला कधी? नाही. आणि त्याच्या आधी तुम्ही काकडी पण केली होती, बरोबर? काकडीला पण तुम्हाला काय एवढा रिझल्ट वाटला नाही काय औषधाचं, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आता ट्रीटमेंट घेताय. ओके. आता हे तुम्हाला भरपूर चांगले प्रकारचे औषधं मिळत आहे आणि रिझल्ट पण खूप चांगले मिळतात. आजूबाजूचे शेतकरी बघून गेले का तुमचा प्लॉट एवढा भारी झालाय? हा, येऊन गेले ना 2-3 येऊन गेले. इकडे काय जास्ती लागवड नाही करत ना. त्यासाठी म्हणजे जे काही छोटे शेतकरी ते बघून जातात. बघून गेले. काही बघणारी तर ती रस्त्याने जातात, ती बघून जातात. छान आहे. आता म्हणजे तुम्हाला एकदम फास्ट रिझल्ट मिळाले. म्हणजे एवढे औषध वापरून तुम्ही खुश आहे? खुश आहे. खुश आहे भरपूर. म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? नाही, ते वापरायला पाहिजे. इतर शेतकऱ्यांनी पण वापरायला पाहिजे. मिरचीला एवढा फास्ट रिझल्ट आला. हे तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. सांगू शकतो. बरं, माझं असं म्हणणं आहे, आता तुम्ही याला खालून जेवढे औषधं देताय तर त्याचा रिझल्ट आला तुम्हाला फास्ट का आज वरून स्प्रे मारलाय त्याचा? नाही, वरून मारला त्याचा फास्ट रिझल्ट आलाय. ओके. आजपर्यंत एवढे औषधं सोडले, एवढे मारले, असं औषध आजपर्यंत कधी बघितलंच नाही तुम्ही? चालेल, धन्यवाद सर.